रात्रीनं पनीर आणलं, पण पनीरचा लय पगडा झाला. कसा झाला मी समोर तुम्हाला सांगणारच आहे. तर दुपारी आहे ना मस्त शेव आणली होती नमकीन, ती खाल्ली. थोडीशी भूक लागली होती, सगळेजणांनाच खाल्ली बरं का. म्हटलं आता चाय वगैरे घेतली तर भूक लागली. बिस्किट नव्हतं खाल्लं बरं का. तर मग शेव मुलगा जाऊन घेऊन आला आणि सगळ्यांनी खाल्ली. म्हटलं आता स्वयंपाक करावं लागेल. आणि शेव खाणं झालं तर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. म्हटलं पटकन बनवून घेऊया. आणि तब्येत माझी बरी नव्हती थोडी बरं का. आता उन्हामुळं काय पता मला तेच प्रॉब्लेमच आहे. दुपारी मच्छी आणली होती तर मग ती फ्रीजमध्ये ठेवली होती. म्हटलं चला आता मच्छी फ्राय करू, गरम गरम खाऊन घेऊया, नंतर बाकीचे स्वयंपाक करूया. आता आहे ना मी अगोदरच चपात्या करून ठेवल्या होत्या. मच्छी लगेच फ्राय करून घेतली आणि म्हटलं फ्राय झाल्याच्यानंतर गरमागरम खाऊन घेऊया. गरम गरमच खूप छान लागते. मग आम्ही लगेच खाऊन घेतो, गरम गरमच सगळ्यांना देते. आणि मच्छी खायला मी आणि माझी मुलगी, माझे मिस्टर आणि आमच्या घरी त्या आई येणार होत्या, त्यांच्यासाठी पण होती. पण त्यांनी काही खाल्लीच नाही बरं का, त्यांची तब्येत बरी नव्हती. तर मग बोलल्या मी नाही खात, तुम्हीच खा. मस्त फ्राय गेली, कुरकुरीत खायला खूप भारी लागते. फ्राय करून झाली. मागच्या वेळेस बनवली, थोडी मीठ कमी झालं होतं, ह्यावेळेस बरोबर परफेक्ट बनलं बरं का. मीठ सगळं व्यवस्थित होतं, खूप चवदार लागते. मला पण खूप पापलेट आवडते. मच्छी फ्राय झाल्याच्यानंतर म्हटलं चला आता भाजी राहिली बनवायची. आता हे आणलं होतं पनीर आणलं होतं. म्हटलं चला पनीर बनवूया. पनीर मस्त कट केलं आणि कढईमध्ये टाकलं तर असं झालं ते. मला एवढी म्हटलं आता मुलाला सगळ्याला बोलले पनीर बनवायचं. पनीरचं असं म्हणजे असं चिखलच झाल्यासारखा झाला होता. मग पनीर काढलं आणि तव्यावर फ्राय केलं, ते मग छान झालं मस्त. मग लगेच फोडणी वगैरे देऊन घेतली, जे आपण मसाले यूज करतो तेच टाकले. आणि पालक पनीर बनवायचं होतं, पालक पनीर बनवून घेतलं. खूप छान लागलं बरं का. आणि पटकन सगळेजण जेवायला बसलो. चला आता आजच्यासाठी एवढंच बरं का.